आपल्यासोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोडजी जोडलेत। हरिभाऊजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका झाल्यात, आता काही निवडणुका होणार नाहीयेत। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे। वाढीव आरक्षणासह निवडणुका होणं अशक्य आहे असं म्हटलंय। काय नेमकं आपलं या संदर्भात निरीक्षण आहे? नाही, असं जर निर्णय दिला असेल तर मला वैयक्तिक दुःख होत आहे, म्हणजे वाईट वाटतंय। कारण मी स्वतः केसमध्ये इंटरव्ह्यू आहे आणि माझं असं म्हणणं होतं की 50%च्या वर आरक्षण देता येईल। कारण काय झालं, याच्या पूर्वी के कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जे 50%ची मर्यादा घालून दिली होती, त्याच्या पूर्वी इंदिरा साहनीमध्ये सुद्धा 50%ची मर्यादा घालून देण्यात आली होती। परंतु त्यानंतर एस.पी. जोशीची केस झाली आहे 259/1994। त्यामध्ये 5 जजेस होते, त्यांनी हे असं सांगितलं होतं की तुमच्याकडे जर इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही 50%च्या वर देऊ शकता। हे 5 जजेसचा निर्णय होता। मध्यंतरी काय झालं, विकास गवळीच्या केसमध्ये 3 जजेसनी असा निर्णय दिला की 50%च्या वर देता येत नाही आणि तेच प्रकरण आता हे झालं। माझं काय म्हणणं आहे की तुम्हीच, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की तुम्ही डेडिकेटेड आयोग नेमा आणि त्यानंतर इम्पिरिकल डेटा मिळाल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही। मग आपल्या महाराष्ट्रात डेडिकेटेड आयोग नेमला आहे, बांटे आयोग, आणि सगळं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले सगळे फिगर सांगितले ओबीसीचे। त्यानंतर निश्चितच आपल्याकडे इम्पिरिकल डाटा उपलब्ध असताना 50%च्या वर देता येणार नाही, हे न पटण्यासारखं आहे। कदाचित सुप्रीम कोर्टाला हा डाटा आपल्या गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड केला नसेल, अशी परिस्थिती आहे खेड्यामध्ये की जवळपास 95% त्या गावात किंवा त्या परिसरात किंवा त्या पंचायत समितीमध्ये, त्या जिल्हा परिषदेमध्ये 95-96% मागासवर्गीयच आहेत सगळे। मग 95-96% जर मागासवर्गीयच असतील तर तुम्ही कशामुळे म्हणजे 50%च्या वर जाऊ नये असं म्हणताय? जिथे 2-3% ओपन मध्ये आहे लोक आणि मागासवर्गीय 95%च्या वर गेलेले आहेत, पण तर तुम्ही त्या ठिकाणी हा क्रायटेरिया लावणं। आणि दुसरं चूक काय झाली आहे, म्हणजे तुम्ही बेस काय पकडलाय की आपल्या जस्टिस, आपल्या जो आयोग होता सुरुवातीला आपल्या 1992 मध्ये मंडल आयोगामध्ये, तर त्यावेळेस तो निवडणुकीसाठी नव्हता। ठीक आहे। तर तो शिक्षण आणि नोकरीसाठी त्याच्यामध्ये। ठीक आहे, तर या निवडणुका होणार नाहीत हे प्रशासनाचं अपयश आहे असं आपल्याला वाटतंय। हरिभाऊजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।